डिलिव्हरी जवळ असताना असं काही घडेल असं एक्सपेक्ट नव्हतं. ते काय तुम्हाला कळेलच. तर नाश्ता करून आम्ही निघालो होतो टेस्ट करण्यासाठी. मग लॅबला पोचलो, सॅम्पल दिले, टेस्ट करून रिपोर्ट घेतले आणि हॉस्पिटलला निघालो. तर झालं असं, आदल्या दिवशी रुटीन चेकअपला गेले असताना युरिन इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणात असल्याचे समजल्याने डिलिव्हरीला प्रॉब्लेम येईल यामुळे डॉक्टरांनी इमर्जन्सीमध्ये ॲडमिट करण्यासाठी रेकमेंड केलं. पण श्रीजयच्या काळजीपोटी मी घरीच ट्रीटमेंट देण्यासाठी फोर्स केला. मग नेक्स्ट डेला ट्रीटमेंट घेऊन मी रिपोर्ट घेऊन परत हॉस्पिटल गाठलं. माझं हॉस्पिटल हे हॉस्पिटल नसून एखादी रिसॉर्टच वाटतं. तिथली ग्रीनरी मनाला भावते. हॉस्पिटलला पोचल्याने OPD स्टार्ट न झाल्याने जवळ असलेल्या स्वामींच्या केंद्रात जाण्याचं मी ठरवलं. तिथे गेल्यावर स्वामींचं दर्शन घेतलं. आज दत्त जयंती असल्याने खूप गर्दी होती. आपण कितीही टेन्शन, दुःखामध्ये असलो पण त्यांच्या दारी आपण सगळं दुःख विसरतो. खूप प्रसन्न वाटतं त्यांना भेटून. 7 दिवसाचं पारायण चालू होतं. ज्याला जसं जमेल तशी सेवा सगळे आपापल्या परीने करत होते. स्वामींच्या दारातून पाय रिटर्न निघत नव्हता. मग रिटर्न हॉस्पिटलला आलो. हँडसम डॉक्टरांनी प्रेयर घेतली. नंतर OPDला घेतलं चेकअपसाठी. तिथे चेकअप केल्यावर समजलं थोडं इन्फेक्शन कमी झालं. जीवात जीव आला. नंतर काही दिवस कोर्स कंटिन्यू सांगितला. मग घरी येऊन छान आईच्या हाताचं गरमागरम जेवण करून श्रीजयसोबत टाईम स्पेंड केला. तर तुम्हीही काळजी घ्या. स्वस्त राहा, मस्त राहा.